ही कायम राहणारी आहे. अगदी सर, तुम्ही आता म्हणालात, अगदी योग्य म्हणालात, की प्रगल्भ राष्ट्रजीवन असणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की बाबासाहेब आंबेडकर किती द्रष्टे पुरुष होते. त्याची हो, अनेक कैक उदाहरणं आहेत. आता बघा ना, म्हणजे आजची जी आपली कामगार संहिता आलेली आहे, म्हणजे आजचं जे कामगार जीवन आहे, औद्योगिकरण आहे, कामगारांचे प्रश्न आहेत, महिला समानता, महिलांचे हक्क आहेत. या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांची धोरणं त्या काळामध्ये त्यांनी राबवलेली होती आणि ती समाजासमोर मांडली होती. म्हणजे व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेमध्ये असताना बाबासाहेबांनी 8 तासांची कामाची पाळी, औद्योगिक वाद बरोबर. कायदा, आरोग्य विमा यासारखी ऐतिहासिक कामगार हिताची पायाभरणी केली होती. त्याचबरोबर महिलांसाठी प्रसूतीची रजा, समान वेतन आणि हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून हक्क सक्षमीकरणाचा मार्ग खुला त्यांनी केला. बरोबर. औद्योगिकरणाबद्दल त्यांची दृष्टी अत्यंत आधुनिक होती. आजच्या गी इकॉनॉमी, स्टार्टअप संस्कृती, प्लॅटफॉर्म वर्कर्स, महिला सक्षमीकरण आणि नवी औद्योगिक धोरणं या सर्व बाबींमध्ये बाबासाहेबांची संकल्पना ही किती प्रासंगिक ठरते? अतिशय प्रासंगिक आहे. कारण ह्या सगळ्या आपल्या पूर्वसुरांनी ज्याच्यामध्ये बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. ह्या बरोबर. ज्या सगळ्याचं व्हिजनिंग करून ठेवलेलं आहे. त्याच्याच आधारावरती आपण मला असं वाटतं, की आत्ता पुढे जात आहोत. आणि विशेषतः आत्ताचं सरकार जे आहे, तर त्यांच्या सगळ्या फूटप्रिंट्स ज्या आहेत किंवा ते ज्या पद्धतीने वाटचाल करतायत, याच्यामध्ये मला याचं स्पष्टपणे प्रतिबिंब पडताना दिसतं. आणि हे सगळं दिशादर्शन आपल्याला त्यातून झालेलं आहे. तुम्ही मगाशी जो उल्लेख केलात कामगारांच्या विषयीचा, आजच्या वर्तमानपत्रामध्ये आपले केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांचा लेख आलेला आहे बाबासाहेबांच्या विषयी. बरोबर. आणि त्यात त्यांनी अत्यंत विस्ताराने उल्लेख केलेला आहे, की कसं धनबादच्या खाणीमध्ये त्या कोळसा कामगारांचा अत्यंत वाईट अवस्थेमध्ये ते जगायचे. म्हणजे माणूस म्हणावं की नाही इथपर्यंतची दयनीय अवस्था त्यांची सगळ्यांची असायची. अगदी. आणि बघायला कोणी गेलेलं नव्हतं. त्यांच्यासाठीचे कायदे हे सगळे त्यांच्या मालकांच्या बाजूचे कायदे होते किंवा मुकदमांच्या बाजूचे कायदे होते. बाबासाहेब आंबेडकर हे पहिले राजकीय नेते होते, की जे 400 फूट खोल खाणीमध्ये उतरून गेले. हं. त्यांनी त्या कामगारांची दयनीय अवस्था बघितली, दुःख बघितले. अन्न-पाण्याविना ते काम करतायत तिथे जाऊन, तशा त्या अंधार कोठडीमध्ये. अनेकांच्या जीवाला त्याचा धोका व्हायचा, त्रास व्हायचा, अनेक आजार बळावायचे. त्या सगळ्यांचं दुःख, वेदना हे एका अर्थाने पहिल्यांदा जर कोणी बघितलं असेल, उघडकीला आणलं असेल आणि त्याच्यावरती प्रतिबंधात्मक काय करता येईल, संवैधानिक मार्गाने, हे सगळं केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. कामगाराला माणूस म्हणून वागवणं, ही दिशा ही अत्यंत स्पष्टपणे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि माणसे हे रोबोट नाहीयेत. त्या काळात तर रोबोटची संकल्पना नव्हती. पण आजही ते का प्रासंगिक आहे? तर तुम्ही रोबोटसाठी जे नियम लावताय, ते माणसांच्यासाठी नाही लावता येणार. अगदी. म्हणून माणसं रोबोट नाही ते लक्षात घेऊनचे जे कायदे होतील, ते सगळे मला असं वाटतं, की ते बाबासाहेबांनी दिलेल्या दृष्टीवरूनच ते कायदे पुढे जात आहेत. पण बरोबर. त्याचबरोबर भांडवलदारांचा किंवा कंपन्यांचा जे एका अर्थाने जे ग्रोथ इंजिन्स असतात, हं. या सगळ्यांचा द्वेष करणं, असं कधी टोकाचं पाऊल जे आहे, हे आपल्याला या महापुरुषांनी सांगितलं नाही, ज्याच्यामध्ये बाबासाहेबांनी पण नाही सांगितलं. तुम्ही मगाशी उल्लेख केलेला तो अगदी योग्य आहे, की उद्योगस्नेही किंवा उद्योगाबाबत अत्यंत प्रगतिशील अशा प्रकारचं धोरण होतं, की उद्योगही राहिले पाहिजेत आणि कामगारांचं शोषण पण नाही झालं पाहिजे. असा मध्यम मार्ग काढून देण्याचं काम हे केलेलं आहे आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये जात असताना म्हणजे त्याची जी प्रासंगिकता आहे ती ही आहे, की आजही आपल्याला एकांगी मार्ग नाही चालणार आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघतो, की कामगारांचे तशा अर्थाने आम्हीच तारणहार आहोत. अशा बरोबर. पद्धतीचा एक कम्युनिस्टांचा विचार होता, की कामगारांचे आम्ही तारणहार आहोत. त्याच्यावरही बाबासाहेबांनी त्यांचाही समाचार घेतलेला आहे, की तुम्हाला माणसं म्हणून माणूस म्हणून यांना वागवता येत नाहीये. तुम्ही याच्यासाठी काही करत नाही आहात. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा जर आपण आढावा घेतला आणि पुढे म्हणजे आता विषय निघालाच आहे म्हणून, की हं. माणसाला माणूस म्हणून वागणूक देण्याचं जे संवैधानिक तत्त्व संविधानामध्ये सांगितलेलं आहे, त्याचाही विरोध तत्कालीन कम्युनिस्टांनी केलेला आहे. अच्छा. बाबासाहेबांनी स्वतःच्या बोलण्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे, की कम्युनिस्ट आणि मुस्लिम लीग याचा विरोध करतायत. हं. मला असं वाटतं, की आपण ह्याची दखल घेतली पाहिजे, की त्या काळामध्ये कामगारांमध्ये ज्याला प्राधान्याने ज्यांचं एकाधिकारशाही होती, कामगार चळवळ होती. हं. त्या सगळ्या डाव्या चळवळींनी संविधान ज्या दिवशी लागू झालं, त्या दिवशी काळा दिवस पाळलेला आहे. म्हणजे सहज ओघाओघाने विषय निघाला म्हणून मी हो, हे हो. सांगतो, की कामगारांचं हित फक्त आम्हीच करू. अशा प्रकारचा जो विचार तत्कालीन एक विचारधारा होती, त्या सगळ्यांनी एकदा बाबासाहेब वाचले पाहिजेत. आणि म्हणून बरोबर. अ, हे सगळे जे विषय आहेत, महिला विषयक चिंतन देखील असंच आहे. आपण जर बघितलं, की महिलांना केलेला उपदेश आहे, अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे मला असं वाटतं, की 1930च्या आसपास केलेला उपदेश आहे किंवा 25 ते 30 या काळामध्ये जेव्हा बाबासाहेबांची चळवळ ही कन्सॉलिडेट होत होती. बरोबर.
काळामध्ये मायमाऊल्यांना उपदेश केलेला आहे, की तुम्ही चांगले कपडे घाला. तुम्ही हे सगळे अलंकार जे आहेत, जे जाचक आहेत, रूढी परंपराच्या बंधनामुळे तुम्ही करताय, हे सगळे टाकून द्या. आरोग्याची काळजी करा. इतकंच नाही तर त्याच्या पुढे जाऊन सांगितलेलं आहे, की तुम्ही तुमचा नवरा जर दारुडा असेल, व्यसनी असेल, तर त्याला देखील वठणीवर आणा. मुलांना शिकवा. आता हे जे काही आहे, की हे एका दृष्ट्याने त्याचं आपल्या लोकांच्या बरोबरचं आपल्या जे अनुयायी आहेत त्यांच्या बरोबरचा जो कनेक्ट आहे, किती बलवान कनेक्ट आहे. तर आदल्या दिवशी संध्याकाळी बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे सभेमध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी येताना सगळ्या महिला बाबासाहेबांनी जसं सांगितलं तसं स्वच्छ वस्त्र घालून ते अनावश्यक जे काही दागदागिने होते ते काढून टाकून म्हणजे खोटे दागिने, ते सगळे काढून टाकून आलेले आहेत आणि त्यांनी प्रतिज्ञा घेतलेली की आम्ही इथून पुढे जाऊ. हे जे दृष्टेपण आहे, हा जो लोकांच्या बरोबरचा कनेक्ट आहे, ही जी समाज पुढे नेण्याची जी तळमळ आहे, ही अनेक वेळेला ती प्रतीत होते आहे. आणि म्हणून महिलांच्यासाठीचा जो उपदेश आहे, तो आपण जर बघितला असेल तर तो आणि पुढे हिंदू कुडबिलाच्या निमित्ताने तुम्ही मगाशी त्याचा उल्लेख केलेला आहे, की हिंदू कुडबिलाच्या विषयी संघर्ष केलेला आहे. आणि याच्यामध्ये ज्या महिलांच्यासाठीचा जो एक भाग पुढे आलेला आहे, की सगळ्या महिलांनी कृतज्ञ राहिलं पाहिजे बाबासाहेबांच्या विषयी आणि त्यांच्या दृष्टीविषयी. त्यामुळे भारत घडत असताना या सगळ्या मोठ्या माणसांनी जे केलेलं आहे आणि हे सगळं वेस्टर्न फेमिनिझमच्या संकल्पनेपासून वेगळं आहे. बरोबर. ही जी फेमिनिझमची जी संकल्पना आहे, की आम्ही याच्यामध्ये आमची हक्काची मागणी करत असताना आम्ही कोणाचा तरी द्वेष करू हं. किंवा आम्ही समन्वयाने जाणार नाही पुढे. हे सगळं नाहीये. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, की संवैधानिक मार्गाने आपले हक्क मिळवायचे आहेत. आम्ही कोणाचा द्वेष नाही करणार, परंतु आम्हाला आमचे हक्क मिळाले पाहिजेत. हिंदू कुडबिलाच्या बाबतीमध्ये देखील हा संघर्ष, ज्याला आपण संघर्ष म्हणूयात, परंतु तो समन्वयपूर्वक संघर्ष केलेला आहे, की आम्हाला पुरुषांना विरोध नाही करायचा आहे. तर बरोबर. आम्हाला बरोबरीचा दर्जा हा आणि तो देखील चिरकाल टिकणारा अगदी, संवैधानिक मार्गाने तो मिळाला पाहिजे. अगदी. कोणाला जाळून, कोणाला गाळून, कोणाला टाळून, कोणाला पाळून अशा प्रकारचा दर्जा आम्ही नाही मिळवणार. तर बरोबर. आम्हाला जे न्याय आहे, जे देय आहे न्यायाकडून, तो आम्ही याच्यामध्ये करणार आहोत. म्हणून ही जी दृष्टी आहे, ही दृष्टी पुढे हळू सगळ्याच नेत्यांनी कमी अधिक प्रमाणामध्ये ती पुढे नेलेली आहे. ती अगदी. विकसित होताना आपण आत्ताच्या कालखंडामध्ये आपण बघतो हे जे काय आहे, हं. म्हणजे महिलांना फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये घेणं, आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं किंवा स्नेही बनवणं, ड्रोन दीदीसारखे उपक्रम असतील. बरोबर. ह्या सगळ्याची जी विचारधारा आहे, ही तीच आहे, की ही महिला सक्षम होणं म्हणजे मग घर सक्षम होणं, पर्यायाने देश सक्षम होणं. अगदी. तर हे बाबासाहेबांच्या दूरदृष्टीने हे तेव्हाच आपण अनुभवतो, की बाबासाहेबांनी हे दूरदृष्टीने आपल्याला तेव्हाच सांगून ठेवलेलं आहे आणि पुरेशा स्पष्टपणे सांगून ठेवलेलं आहे. बरोबर. कुठल्याही प्रकारची विघातक विचारसरणी न ठेवता किंवा स्वैराचार किंवा मोकळीक विघातक स्वैराचार